gentlemen, welcome to the channel. Please subscribe. तर गाईज ही सर्व तयारी कशासाठी चालली आहे ते तुम्हाला थोड्या वेळात समजेल. तर गाईज इथे आहे छोले मसाला, इथे फ्लावर भात आहे, आणि इथे आहेत गुलाबजाम. तर काही तिथे गुलाबजाम आहेत आणि इथे शेंगा. हाय एव्हरीवन. तर उद्या बाबांचा वर्षश्राद्ध आहे 5वा. त्यानिमित्ताने आम्ही चाललो आहे अन्नदान करण्यासाठी शिव मंदिरला अंबरनाथला. आपल्यासोबत कोण कोण आहे बघा. तर गाईज आता आपण पोचलो अंबरनाथला प्राचीन शिव मंदिरमध्ये. गाईज इथे अन्नदानाला सुरुवात केली आहे आता. अन्नदान झाल्यानंतर तिथे असलेल्या मंदिरांमध्ये आम्ही दर्शन घेतले. तर गाईज आता आम्ही आलोय मामाच्या घरी. गाईज इथे आहे माझा, आणि इथे आहेत बुट्टूचे वडे म्हणजे चायनीज मेंदूवडा. आमचं फेवरेट होतं हेच. आम्ही आंटीला आणायला सांगतो, आधीच यायचं असलं आंटीला सांगतो या आणायला सांगा. फेवरेट आहे चायनीज वडा. तर गाईज आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, आणि घरी जाऊन बघूया आता पुढे अजून काय होतंय. आता आम्ही आलो अंबरनाथवरून दर्शन घेऊन, आणि आता जेवण करायला बसलोय. आम्ही बसतोय आणि त्या आत्या आले. इथं पोरं घेतलंय कॅम्प्युटर बघायला. The next day. इथं जेवण बनवायला घेतलं, तयारी सुरू आहे. पितृप्रविदाक्षिणोपदिष्टंतु काष्णादांच्या वळी आधीचं नाव पाणी जे गेलेले त्यांचं नाव सांगायचं. सांगा ते नाव सांगतील त्याप्रमाणे पाणी सोडा. कोणते? भाऊ
प्रतिष्ठन तू म्हणजे यांचे भाऊ त्यांच्या भावांचा सगळ्यांचा भाव आहे जे गेलेले आहेत पाणी भरपूर येणार भावेश कोण हां हां ठीक आहे त्याचं नाव घेऊन तर काय इथे आहे डाळ आणि इथे भात आहे आणि इथे वाटाण्याची भाजी आहे आणि इथे पनीर मिक्स भाजी बनवायला घेतली आहे. तर काय इथे घेतलं आहे प्रसादाचा शिरा बनवायला. त्यासाठी हा आहे घरचं तूप आणि गोवर्धन तूप. तर इथे शिरासाठी आहे रवा आणि इथे बनाना आहे आणि ड्राय फ्रूट्स, इलायची पावडर. आता इथे तूप गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण रवा टाकून घेतला आहे. रवा थोडा वेळ तुपामध्ये भाजून त्याच्यानंतर बनाना त्याच्यामध्ये टाकून घेऊ. गाईज 15-20 मिनटं झाली आहेत आणि आत्याचे इथं हात दुखायला लागले. तर गाईज सर्व पाहुणे येतात ना, आम्हाला दोघींना खाऊ येऊन येतो ना. बघा ये आत्याने आणलेत. थँक्यू. तर माई नुसती रडते. इथे दूध गरम करून घेतले आणि आता टाकूया आपण याच्यामध्ये. शाबास. काजू बदाम टाकून घेतले, चारोली, मनुका, लिंबू. हे नसते मम्मीच्या मागं फिरते ना कॅडबरी. दात फिरते तुझं एवढ्या कॅडबरी खाल्लं. केशरवाला दूध टाकून घेतलं का. इलायची पावडर आणि जायफळ टाकून घेतली आणि मम्मीने घेतलं ते नारळ पाणी घ्यायला. मम्मी तर पिल 2 घोट आणि यानंच द्यायचं असतं. मम्मी समोर हाय गाईज. कॅडबरी घेतली तेव्हा शांत बसली. आता कॅडबरी संपलं, वापस आलेलं तर झालेलं मस्त. आता आले आमचं बघायला. तर बघू 5 रुपयाचा का फेल आता 5 का फेल. खोटं खोटं आहे, मध्ये मध्ये होती लोक. हे सगळं माझीच आहे रेसिपी. हत्या 5 झालं का फेल झालं. मग आता ते टेस्ट करेल नंतर तेव्हा समजेल. पण दिसण्यावरून कसं दिसतंय. वास तर एकदम भन्नाट आहे. बघू आता खाऊन टेस्ट. कितीचं केलं? बघ किती मस्त. इथे मच्छी फ्राय करायला घेतलंय आणि इथे मटन. तर खीर बनवायला घेतलंय.
इथं घेतले पापड तळायला आणि पुऱ्या घातल्या. तर गाईज आता आम्ही चाललोय टेरेसवर. आता आम्ही सगळं टेरेसवर. हॅलो भजी एकच टाकून टाक कोलबी ना कोलबी टाक मटन टाकत का त्या रोटून शिकायचं टाक शिकायचं असं का टाक ते पकड रोड टाकू ना रोड सांगा मध्ये चालेल मिस्टर हो ना चालेल तर करतो हॅलो काव 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 काव. चला चल मायो चला. तर गाईचं आज बाबांचे वर्ष श्राद्ध आहे म्हणून आम्ही चाललोय गाईला जेवण घेऊन. अंकल बोलताय एवढ्या जणी चालल्या तसे काय हालत काऊन चालल्या लग्नाचे. गाईस पेरू बघा. तिकडं चतुर्थी पौर्णिमा बांगू लक्ष्मी. बघा शिवण्याच्या लागला मस्ती करता करता पडली. इथं बघा नाकाला लागलं आणि इथं पण लागलं. दवाखान्यात आणलं आता.
हो कापायला घेतली. अजून तिची मस्ती जात नाही. हे बघा आता कुठे उभे राहिलं म्हणून पडते. काय बोलले का तुला? सर्वांचं फेवरेट बघून तोंडाला पाणी. तर गाईज आता काल्लेरच्या आत्या आलाय. आत्या कशा आहेत तुम्ही? कशा आहेत? कॅमेरा चालू केल्यावर सगळे शांत बसतात. तशा आमच्या खूप गप्पा सुरू असतात. तर गाईज यांच्या काय गॉसिप संपत नाही अजून. इथं पोरं बसलं जेवायला. गाय सर्व आता आवरलंय आणि इथं बसलं. किती पण थकलं तरी आमचे काही गॉसिप संपणार नाही. एवढ्या दिवसातून भेटलं आत्ताशा. बघा किती वाजले. सकाळी 5 वाजल्यापासून उठलं सगळे. आता थांबलं. गाईज इथे आहे पंजाबी चिकन. बघू दे मस्त झाले. वास सुटले. आता आमचं चाललंय का टेरेसवर जाऊन जेवायचं मस्त. पण बघू आता सर्व येत असतील तर जाऊन येतात. इथंच जाऊ. सिरियस मोडमध्ये आहे सर्व. गाईज बिग बॉस मराठी सीझन 6 चे विनर आहे तान्वी कोलकर. गाईज तन्वी कोलते जिंकलेले. सर्व खुश झाले. अंकल पण टाळ्या वाजवत होता पण कॅमेरा बघून शांत. गाईज आता आईस्क्रीम आणलेला आहे. चला तर गाईज हा व्लॉग इथेच एंड करते. आणि पुढचा आपला व्लॉग येणार आहे आत्यासोबत आम्ही कुठे शॉपिंगला गेलेलो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच तो व्लॉग तुम्हाला लगेच बघायला भेटेल.